चला तर मग आज आपण वाटी मंगळसूत्र बनवू। इथे मी 2 मस्त फुलं बनवून घेतली होती आपली मोत्यांची आणि मण्यांची, गोल्डन मनी वापरले। इथं तार आपल्याला ॲडजस्ट करायची पेंडंट बनवायला बॅक साईडला। इथं तुम्ही फुलं बघितलेच आहे, जे नथीमध्ये मी वापरले होते त्याच टाईपचं फुल आहे, फक्त थोडं मोठं केलं आहे। इथं तार अशी कट करून घेतली, एक साईडला वळून घेतली आणि दुसऱ्या साईडला पण वळून नंतर घ्यायची आहे। पहिले आपल्याला त्याचं माप घ्यायचं आहे त्या फुलांचं। इथं एका फुलाचं माप घेतलं, सेम त्याच टाईपने दुसरं घ्यायचं आहे। इथं तार अशी आवळून घ्यायची, म्हणजे फुल पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला पॅन्डंटला। आणि इथं पॅन्डंट एक पॅक झालं आहे, म्हणजे 2 पळ्या बनवते, तर त्यातली एक पळी ही झाली। पळी वाटी तुमच्याकडे जे म्हणत असाल ते कमेंट करून नक्की सांगा। इथं हे दुसरी पळी वाटी आहे, ती पण मी इथं पॅक करून घेते आहे, कारण की दोन्ही छान आणि सेम सेम दिसल्या पाहिजे। आणि इथं स्टोन आहे ना, हा आडवा लावलेला होता मी, एडीचा स्टोन वापरला आहे आतमध्ये मध्यभागी, आणि मग तो पण आपल्याला इथं पॅक करून घ्यायचा आहे आडवा आडवा करून, म्हणजे छान दिसतं ते। आणि नंतर इथं मी काळ्या मान्यांची सर घेतली आहे 36 इंचाची, ती पण आपल्याला इथं अटॅच करायची। तुम्ही डायरेक्ट पण अटॅच करू शकता, पण मग मी डायरेक्ट तारीमध्ये अटॅच करते आहे, कारण की त्याने काय होतं, पडायचे चान्सेस कमी होतात। कारण कधी कधी बघितलं असेल तुम्ही, मंगळसूत्रामधून पेंडंट निसटून जात असतं, जी सर असते त्याच्यातून। आणि इथं एक साईड माझं लॉक झालं आहे, आणि आता ही दुसरी साईड मी लॉक करून घेते। आणि पूर्ण व्हिडिओ बघायचे असन फुलवाले तर जास्त सबस्क्रायबर व्हायला पाहिजे, कारण इतकी मेहनत करून पण काय आपल्याला होत नाही त्यामुळं। आणि इथं अशा प्रकारे मंगळसूत्र झालं आहे, आता मी घालून दाखवते। हे बघा किती सुंदर असं वाटत आहे। काठपदरची साडी किंवा जी सिंपल लेस बॉर्डरची साडी असते तेव्हा खूप छान वाटते हे मंगळसूत्र। आणि आजकाल मोत्यांचे मंगळसूत्र खूप ट्रेंड करताय, तुम्ही नक्की बनवा। आणि थोड्या दिवसात तुम्हाला मी शिकवणारच आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। नवीन असेल तर सबस्क्राईबही करा।